नमस्कार, मी लक्ष्मी आदुडे या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे। आज आपण पाहणार आहोत 34 इंच प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग। त्यासाठी सर्वात आधी आपण फोल्ड करून घेतलेलं अस्तर आहे ते बंद बाजू उजव्या हात आपण आधी बॅक पार्ट काढून घेणार आहोत। तर मी इथं उंची घेतलेली आहे 13.5 आणि शोल्डरचं माप टाकलेलं आहे 5। आता मी इथं मुंड्याचं माप घेते, तर मुंडा घेणार आहे 5.5 इंच आणि आपल्याला छाती घेर घ्यायचा आपला 34 आहे, तर 8.25 येतोय 8.2 इंच घेते मी आणि 2 इंच शिलाई मार्जिन घेते। 1.5 इंचावर इथं मुंड्याची गोलाई देण्यासाठी मागच्या भागाला 1.5 इंच घेते आणि गोलाई देऊन घेते। आता आपण कमरेचा घेर घेणार आहोत। तर इथं माझी कंबर 30 आहे, तर मी 7.5 इंच घेतलेली आहे आणि 1 इंच मागच्या टक्ससाठी मी इथं वाढून घेतलेलं आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन हे आता मी कट करून घेणार आहे। माझ्या पद्धतीनेच मी तुम्हाला दाखवलेली आहे प्रिन्स कटची कटिंग, तर नक्की करून बघा, परफेक्ट ब्लाउज बसतंय। आता आपल्याला ओपन बाजू आपल्या साईडने घ्यायची आहे आणि वरतून आपला मागचा जो आपण पार्ट काढून घेतलेला आहे तो ठेवून रेगाटून घ्यायचा आहे। तर मी हा ठेवून रेगाटून घेते बरोबर। आपल्याला फ्रंट पार्ट काढून घ्यायचा आहे। आता मी काढून घेतला आहे आणि सगळ्यात आधी 1 इंच मी इथं खाली वाढवते, कारण की प्रिन्स कटचं ब्लाउज असल्यामुळं आपल्याला पुढच्या बाजूने 1 इंच वाढून घ्यावं लागतं। तर मी 1 इंच वाढून घेते आणि इथं मी गळ्याचे आपला जो गळा असतो तो 2 इंचाचाच ठेवलेला आहे आणि 6 इंच गळ्याची उंची घेतलेली आहे आणि 1 इंच इथं मी गोलाईसाठी घेतलेलं आहे आणि आपला मुंडा 5.5 इंचाचा आहे। समोर पण आपण ड्रॉप करून घेऊया आणि 1 इंचाचं इथं आर्महोलची घेराई द्यायची आहे आपल्याला। अर्धा इंच इथं आपण हुक आणि बटनसाठी वाढून घेणार आहोत। इथं गळ्याची गोलाई देऊन घेत आहे आणि आपल्याला प्रिन्स कटचा जो टक्स द्यायचा आहे तो 3.5 इंचावर द्यायचा आहे। तर मी इथं 3.5 इंच घेते आणि इथं बरोबर आपल्याला 5 इंचावर घ्यायचं आहे खालून वरती। तर मी इथं अर्ध्यात करून घेतलं आहे आधी, आपण तुम्ही पण तसंच घ्या आणि सरळ रेष सोडून नंतर मग आपण गोलाईमध्ये फिटिंगच्या बाजूने आपल्याला 1 इंच वाढून घ्यायचं आहे आणि इथं वरती मी हे मिळून घेत आहे आणि आता हा कट करून घेणार आहे पार्ट। हा मागच्या गळ्याचा जो गळा दाखवला नव्हता तो दाखवते। मागचा गळा पण 2 इंचाचाच घ्यायचा आहे वरतून आणि हा माझा 10 इंचाचा गळा आहे, तर मी 10 इंचाचा घेते। खालून आपल्याला 2.5 इंच घ्यायचा आहे आणि मी हे रेगाटून गोलाई आकारमध्ये देऊन घेणार आहे। गोलच गळा आहे माझा, तर मी गोलाई आकार देऊन घेणार आहे। हा समोरचा पार्ट मी कट करून घेत आहे। मी अशाच पद्धतीनं प्रिन्स कट ब्लाऊज शिवते आणि छान पण बसतं ब्लाऊज। तुम्ही पण शिवून बघा, छान बसेल, त्याच्यामुळं टाकला व्हिडिओ। मी आता इथं आपण 1 इंच साईडनं घेऊन त्याचा टक्ससाठी आपण रेगाटून घेऊया। हा टक्स मी काढून घेतलेला आहे समोरचा आणि आता आपण बाहीसाठी इथं 4 पदरी कपडा करून घेणार आहोत आणि इथं माझी बाहीची उंची 4 आहे, तर मी इथं 4 टाकून अर्धा इंच शिलाई मार्जिन टाकणार आहे। तर आपण इकडच्या बाजूनी पण तेच टाकायचं आहे आणि जो आपला ओपन बाजू आहे तिकडून खालती आपल्याला 2 इंचावर घ्यायचं आहे आणि आपल्याला बाहीची जी गोलाई आहे ती माझी 11 आहे, तर मी इथं 5.5 घेते आणि 2 इंच शिलाई मार्जिन घेऊन मी बाहीचा आकार रेगाटून घेते। असा हा मी बाही कट करून घेत आहे। आता हे सर्व आपल्याला मेन कपड्यावर ठेवून आपल्याला ब्लाऊज कट करून घ्यायचा आहे। अस्तर जो आणि मेन कपडा आपल्या अस्तरापेक्षा थोडासा जास्तच ठेवायचा, कारण की आपलं जो शिलाईमध्ये कमी जास्त पडतो त्याच्यामुळं मी कधी पण जास्तच ठेवते।
मागचा भाग काढून घेतला, आता मी पुढचा पण काढून घेणार आहे. अशा प्रकारे इथं मी बाही पण ठेवून काढून घेणार आहे. इथं आपल्या बाहीला समोरचा थोडासा कपडा कमी पडतोय, तर आपण इथं जॉईंट देणार आहोत. मी इथं जॉईंटसाठी पण कपडा काढून घेणार आहे. हा कपडा मी जॉईंटसाठी काढलेला आहे. टीचिंगचा व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला लाईक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.